सतीश भोसले उर्फ खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बॅटनं मारहाण प्रकरणात त्यालाही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती, मात्र ही मागणी मान्य न करत न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी मान्य केली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेऊन शिरूर न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। बॅटनं अमानुष मारहाण प्रकरणात त्याला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे, काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला बॅटने अमानुष अशी मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावरती व्हायरल झालेला होता आणि या प्रकरणाची दखल जी आहे ती स्वतः पोलीस अधीक्षकांनी घेतलेली होती आणि सुमोटोच्या माध्यमातून सतीश भोसले याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। आज याच प्रकरणात जर पाहिलं तर काल चकलांबा पोलिसांनी सतीश भोसले याला ताब्यात घेतलेला आहे आणि आज शिरूरच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये त्याला हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी तपासासाठी 5 दिवसांची या कोठडीची मागणी केलेली होती, मात्र न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर कैलास वाघ या व्यक्तीला अमानुषपणे बॅटने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावरती व्हायरल झालेला होता आणि त्याचं कारण जे आहे ते समोर आलेलं नव्हतं। त्यानंतर जर पाहिलं तर आता 2 दिवसांच्या या पोलीस कोठडीमध्ये या व्यक्तीला नेमकी मारहाण का झालेली होती, काय नेमकं कारण होतं याची देखील माहिती समोर येणार आहे। मात्र तुर्तास तरी जर पाहिलं तर ही 2 दिवसांची जी पोलीस कोठडी असणार ती अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि कैलास वाघ याला नेमकी ही मारहाण कोणत्या कारणाने झालेली होती, कारण की हा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर खोक्याचे अनेक कारनामे जे आहेत ते समोर आलेले होते। त्याची लॅविश लाईफ जी आहे ती देखील सोशल माध्यमाच्या समोर आलेली होती आणि त्यानंतर आता पोलीस या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करताना 2 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये त्याची कसून चौकशी केली जाईल आणि मारहाणीचं नेमकं कारण काय ते स्पष्ट होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।